गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात. US मार्केटमध्ये जर पाहिलं तर US मार्केटमध्ये टोटली प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे आणि मार्केट तिथलं कन्सॉलिडेट झालेलं आहे. आणि हे साहजिक आहे, कारण आता तिथे क्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत आणि त्यामुळे हे होणं पॉसिबल होतं. आता राहिली गोष्ट इंडियन मार्केटची, तर इंडियन मार्केटसुद्धा कन्सॉलिडेशन फेजमध्येच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आपण पाहायचं म्हटलं तर 21,000ला सगळ्यात जास्त पुट रायटिंग झाले आणि 21,500ला सगळ्यात जास्त कॉल रायटिंग झाले. म्हणजे मार्केट आता जे 3 ट्रेडिंग सेशन्स आपल्या हातामध्ये आहेत हा वर्ष संपण्यासाठी, तर त्याच्यामध्ये 21,500 ते 21,000 याच्या दरम्यान मार्केट एक्सपायर होऊ शकतं. आता राहिला प्रश्न स्टॉक स्पेसिफिकचा. तर इन्फोसिसच्या स्टॉकमध्ये आज तुम्हाला मोठं डिक्लाईन पाहायला मिळू शकतं. त्याचं कारण असं, रिसेंटली न्यूज आली आहे म्हणजेच शनिवारी, की इन्फोसिसकडनं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं कॉन्ट्रॅक्ट गेलेलं आहे. मे बी ते जास्त मोठं नाही, पण 1200 कोटीच्या आसपास काहीतरी होतं. परंतु ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड होतं, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जरा जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज IT स्टॉक्स डाऊन राहू शकतात आणि त्याच्या बदल्यामध्ये जे बँकिंग स्टॉक्स आहेत तर ते चांगलं परफॉर्म करू शकतात, कारण त्या दोघांचं कोरिलेशन अपोजिट राहतं म्हणून. त्यामुळे आज तुम्ही इन्फोसिसमध्ये काहीतरी, जर तुम्हाला तिथे जर डिक्लाईन पाहायला मिळालं तर शॉर्ट पोझिशन तुम्ही क्रिएट करू शकता इन्फोसिसमध्ये. त्यातही चांगला फायदा होईल. आणि इन्फोसिस जर डाऊन झालं तर साहजिकच आहे, ते पूर्ण IT सेक्टरलाच ते डाऊन साईडला घेऊन येईल. आता राहिलं आजच्या इंडियन मार्केटचं. तर ग्लोबल क्यूज तर आपल्याला सपोर्ट करत आहेत, काही अडचण नाही आहे. परंतु जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की एक 20-30 पॉईंट मार्केट हायर ओपन होईल, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही फ्लॅट पकडा. आता याच्यामध्ये कुठल्या कंपन्या चांगलं परफॉर्म करतायत तर ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट राहील. परंतु आता जास्त व्हॉल्यूम तुम्हाला गेले आता 2-3 दिवस पाहायला मिळणार नाही, कारण FIIs पूर्णपणे आता सुट्टीवरती आहे, फॉरेन इन्स्टिट्यूशन. परंतु अशा केसमध्ये काय होतं की जेव्हा व्हॉल्यूम कमी होतं तेव्हा व्हॉलेटिलिटी वाढते. कारण कसं होतं की मध्ये ज्या ऑर्डर्स असतात तर त्या ऑर्डरमधला गॅप वाढतो. त्यामुळे अचानक स्पाईक येणं आणि त्यानंतर मार्केट पुन्हा खाली येणं, पुन्हा वर जाणं, हे जास्त पाहायला मिळू शकतं कदाचित. तरी पाहूयात आपण काय घडतंय ते. आणि मित्रांनो, आता हे झालं आपल्या मार्केटचं. तर आता जर आपण USD INR मध्ये पाहिलं तर USD INR ला जे डाऊन झालं होतं, 83च्या खाली आलं होतं, ते पुन्हा 83च्या वरती गेलेलं आहे आणि तिथे आता ते सस्टेन होत आहे. आणि जरी आपल्याला डॉलर इंडेक्स सपोर्ट करत असला तरी USD INR काही खाली येत नाही आहे. पाहूयात याबद्दलही काय होतं आहे. परंतु त्यामध्ये जास्त ट्रेड्स काही भेटत नाही आहेत USD INR मध्ये. परंतु USD INR जर खाली आला तर त्याच्यामध्ये फार मोठं मुवमेंट येऊ शकतं आणि त्याच्यामध्ये चांगला ट्रेड मिळू शकतो. बघूयात आता काय होतं ते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं मार्केट. आज तुम्ही स्टॉक स्पेसिफिकमध्ये इन्फोसिस, त्यानंतर HDFC बँक आणि रिलायन्स यांच्यावरती लक्ष ठेवायला हरकत नाही, कारण रिलायन्सची एक मोठी डील झालेली आहे डिस्नेसोबत, ज्याच्यामध्ये डिस्नी इंडियाचा 51% स्टेक त्यांनी अक्वायर केलेला आहे रिलायन्सने. आणि त्याचा आज नक्कीच काही ना काहीतरी चांगला इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि इन्फोसिसचं कॉन्ट्रॅक्ट गेलं त्याचा तर निगेटिव्ह इम्पॅक्ट इन्फोसिसवरती मेजरली होईल. बघूयात काय होते आता. तर भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.